कराडमध्ये 3 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। भारतात घुसखोरी करून ते कराडमध्ये राहत होते। वास्तव्य देणाऱ्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अभय देशमुख यांच्याकडून। अभय, कराडमध्ये 3 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे, या संदर्भात काय अधिकची अपडेट? कराड लगतच मुंडे गाव आहे। या मुंडे गावामध्ये हे 3 बांगलादेशी एका अल्पवयीन मुलासहित राहत होते। पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जात या बांगलादेशींना ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये एकूण 2 महिला आहेत, एक पुरुष आहे आणि एक अल्पवयीन मुलगा आहे, जे मुंडे गावातील सह्याद्री रेसिडेन्सी मध्ये राहत होते। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत या सर्व बांगलादेशींना ताब्यात घेतलं। हे बांगलादेशी मूळचे बांगलादेशमधील विष्णुपूर या जिल्ह्यातील आहेत आणि त्यांना या ठिकाणी वास्तव्य कोणी दिलं याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत। पोलीस तपास करत असताना ज्यांनी या बांगलादेशींना वास्तव्य करण्यास या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता अधिकचा तपास पोलीस घेत आहेत। मात्र प्रश्न असा उपस्थित केला जातोय की कराड सारख्या शहराजवळ मुंडे या गावामध्ये हे बांगलादेशी आले कसे, त्यांना आणलं कोणी आणि त्यांना मदत कोणी केली, अनेक असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास घेत आहेत। कृपा जी, निश्चितच अभय, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।